जय हिंद मित्रांनो. सल्ला घेणं वाईट का का चांगलं ह्याच्याबद्दल मला एक उत्तम उदाहरण देणार आहे मी. माझेच मित्र, ज्यावेळेस मी रिटायरमेंट झालो तर माझ्या मनात आलं की सगळ्यात आधी गाडी घ्यायची. गाडी बी डोक्यात बसली, इर्टिगा. म्हणजे 10-12 लाख गेलं असतं. पण माझा मित्र म्हटला, तो आत्ताच रिटायरमेंट झालेला आहे, थोडंसं थांब, वर्षभर तू वाट बघ, तुझे पैसे किती शिल्लक राहतात, मग गाडी घ्यायला निर्णय घे. मी तर पहिला उत्स्फूर्त होतो, घ्यायची. मित्रांनो, खरंच कधी कधी सल्ला घेणं चांगली गोष्ट आहे माझ्या मते तरी. मी वर्षभर थांबलो, आता कळालं मला त्या गाडीची गरजच नाही. कशासाठी वेस्टेज पैसे घालून 10-12 लाख. कारण ऑलरेडी माझ्याकडं 4 व्हीलर आहे. मी आणखी एक जर 4 व्हीलर घेत असेल तर कशासाठी? एक तर रोख घेतली असती, नाही तर लोन काढून घेतली असती. मग ती डोक्यावर कर्जाचा हप्ता राहिलाच असता ना, 8-9 हजाराचा, जे पण काही. त्यासाठी कुठलाही निर्णय गाडी घेताना, 2 व्हीलर घेताना, जी बी असेल तुमच्या आवडीची, थोडंसं थांबा, विचार करा, गरज आहे का? गरज असली तर पक्का घ्या, पण बिना गरजेचं घेणं चुकीचं आहे. त्याच्या एका सल्ल्यानं म्हणजे माझं भलंच झालं. ठीक आहे, माझं तेवढंच वेस्टेज गेलं असतं, पैसे ते वाचलं. कारण ती माझी गाडी अशीच उभी राहिली असती धुळखात, काही त्याचा फायदा नसता झाला. आणि दुसरी एक दुःखाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, माझे स्टेटस कम से कम 200-250 लोक बघतात. आणि माझे मोरे सरकार HVM चॅनल जे आहे यूट्यूबचा, त्याच्यावर फक्त 250 सबस्क्राईब. कसं यार? जर तुम्ही माझे बघत असाल है ना, तर एका घरात कमीत कमी 2 या 3 मोबाईल आहेत. तर मग विचार करा, 250 × 2 या 3 जी पण काय ती तुम्ही सबस्क्राईब केलं असेल, तुमच्या घरच्यांना सांगा, मुलांना सांगा, फॅमिलीला सांगा. आपल्या व्हिडिओमधनं फक्त चांगल्या गोष्टी शिकवल्या जाणार आहेत, आणि जी पण फायद्याची. असे